गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. सकाळची सुरुवात दूध तापवणं, चहा बनवणं याच्यापासून होते. पण इथे मी मांना नाश्ता बनवून दिला होता आणि इशूला पण दिला होता. नंतर कटोऱ्यांची भाजी बनवली आणि इकडे भाजी होत होती तोपर्यंत मी इकडे मसाला पण भाजून घेतला. कांदा, खोबरं हे सगळं भाजून घेतलं कारण मला बनवायची होती चिकनची भाजी. आणि हे सर्व तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी माझे घरातले जे काही कामं होते ते आवरून घेतले. पटपट आवराआवर करून घेतली. धुणं होते, भांडे होते, सगळं आवरून घेतलं. आवरून झाल्यानंतर मग मी परत इथे किचनमध्ये आली. हा मसाला तयार करून घेतला चिकनच्या भाजीचा, कारण घरी पाहुणे येणार होते. तर मग आवराआवर आणि हे सगळं करून मला लवकर फ्री व्हायचं होतं आणि स्वयंपाक पण ते यायच्या अगोदर करून ठेवायचा होता. पण झालं काय, पप्पांनी भाजी जी होती ना ती लेट आणली आणि म्हणजे सगळं लेट झालं. आणि त्या दिवशी तर पाहुणे चालूच होते, कोणी येतच होतं आणि मध्ये चहा पण होत होती. तर तशीच ती चिकनची भाजी बनवली. म्हणजे पूर्ण व्हिडिओ मला शूट नाही करता आला, पण मी प्रयत्न केला जेवढं होईल तेवढं करण्याचा बस. आणि नंतर मग इशूला बरं नव्हतं, त्याला ताप आला. मग आम्ही दवाखान्यात गेलो. पहिले दुकानात गेलो कारण की तेव्हा डॉक्टरांनी फक्त ब्लड टेस्ट करून घेतलं होतं इशूचं, कारण की 2-3 दिवस झाले अगोदर आम्ही आलेलो होतो. पण तेव्हा त्याला ड्रॉप देऊनच हे केलं होतं. पण आता म्हटलं चलायचं ब्लड टेस्टच करून घेऊ. तर त्याला टायफॉईड निघाला म्हणून आम्ही दवाखान्यात आलो. दवाखान्यात गेलो आणि दवाखान्यातनं घरी आलो. घरी आल्यावर मी चहा बनवली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. आज मला रव्याचा डोसा बनवायचा होता. त्याच्याकरता मी इथे रवा घेतला 2 वाटी आणि दही घेतलं 1 वाटी. हे सगळं मिक्स करून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत मी फ्रेश झाली आणि जे चहा पाण्याचे भांडे होते ना ते आवरायला घेतले. आणि दवाखान्यात गेली होती तर हे सगळं ओट्यावरचं जसं तसं पडलेलं होतं. हे म्हटलं तर तिकडनं आल्यावर आपण आवरून घेऊ. तर मग हे जसं तसं राहिलेलं होतं आणि आता मी ते आवरून घेत होती. आवरता इशूला औषध पण देऊन दिलं आणि मला मठ्ठा पण बनवायचा होता. तर इथे मी मठ्ठा बनवून घेतला. नुसती खिचडी काय करायची म्हटलं तर मग खिचडीसोबत कढी पाहिजे होती, पण मला कढी आवडत नाही. मग पप्पांनी ते बोलले की नको म्हणे, जाऊ दे म्हणे, की तू मठ्ठाच बनवून घे म्हणे, की सगळेजण घेतील म्हणून. मग मी मठ्ठा बनवून घेतला आणि खिचडी करायला घेतली. खिचडीमध्ये म्हणजे मुलांना आपण जे गोष्टी देऊ नाही शकत, जसं फ्लावर आवडत नाही कोणाला, बीट आवडत नाही कोणाला, हे आवडत नाही ते आवडत नाही. मग मी काय करते, खिचडी बनवताना आहे ना हे सगळे जे आहेत ना ते त्यात चिरून टाकून देते. आणि शेवटी जेव्हा आपण झाकण लावतो ना तेव्हा मी फक्त 1 चमचा तूप घातलं होतं त्याच्यामध्ये. आणि जशी तुम्ही बनवतात ना खिचडी तशीच रेग्युलरली खिचडी बनवलेली होती, वर दुसरं काहीच नाही. आणि ते चटणी बनवायला घेतली, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, खोबरं आणि शेंगदाणे. हे शेंगदाण्याचे डरपलं काढून घेतले आणि यांना मिक्सरला वाटून घेतलं. हो, आणि चवीनुसार मीठ पण घालायचं त्याच्यामध्ये. मग मी इथे मीठ वगैरे घातलं, कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये आणि याला मिक्सरला वाटून घेतलं आणि वरतून याला फोडणी देऊन दिली. आता ही बनवून झाली होती चटणी. आता बनवायचा होता डोसा. तर जे आपण बेटर झाकून ठेवलेलं होतं ना ते आता मी घेतलं, त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे होतं तेवढं त्याच्यात पाणी टाकून घेतलं आणि हे मस्त असं बारीक फिरवून घेतलं. इतकं छान आणि स्मूथ झालेलं होतं आणि ते खूप छान झालेलं होतं. पटकन पण होतं आणि टेस्टी पण लागतं. मुलांना पण आवडतं, मोठ्यांना पण आवडतं, सर्वांनाच आवडतं. म्हणून मी हेच म्हटलं चला बनवून घेते, म्हणून बनवायला घेतलं. आणि हे बघा किती छान झालेलं आहे. याच्यात मी चवीनुसार मीठ घातलं, थोडासा इनो घातला, म्हणजे याच्याने काय होतं एकदम सॉफ्ट होतात, ते नरम होतात मस्त छान. यांना सगळं एकत्र करून घेतलं आणि आपण जसं डोसा किंवा इडली बनवतो ना तसंच करायचं आहे. आणि दोघं साईडने शिकलं मी हे. आणि हे बघा किती छान जाळी पण आलेली ना. तर इथे बनवून झालं तर माझा मठ्ठा, खिचडी, चटणी आणि डोसा. आणि खिचडीसोबत लोणचं तर झालंच पाहिजे ना तर लोणचं पण. हे होतं आमचं मांचं ताट, कारण त्या जास्त जेवण नाही करत, थोडंसं जेवण करत असतात त्या, म्हणून. आणि आमचा तो बाकीच होतं. मग मी ते पटकन सगळ्यांसाठी डोसे बनवून घेतले आणि साईडला ठेवून दिले. त्याच्यानंतर माझे जे राहिलेले भांडे होतेत ना ते पण मी पटपट आवरून घेतले आणि साईडला ठेवून घेतले. मग आम्ही जेवणं केले. जेवण झाल्यावर मला परत भांडे आवरायचे होते, कारण मी ते रात्रीच भांडे आवरून घेते.
बाय चान्स असं होतं की मी ते एखाद्या वेळेस नाही आवरत, कारण की मला बरं नसेल किंवा वेळ झालेला असेल, त्याच वेळेस भांडे राहतील, नाही तर अन्यथा मी डेली म्हणजे आवरूनच घेत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.